नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघत आहोत इथरच्या केमिकल रिॲक्शन. ज्या रिॲक्शनबद्दलची आज आपल्याला माहिती घ्यायची आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट H2SO4 आणि PCl5. अशा दोन रिॲक्शन्स या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला इथरची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे हे पहिल्यांदा कळणं फार महत्त्वाचं आहे. इथरची रिॲक्शन आपल्याला करायचं आहे हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. आता एक महत्त्वाचं वाक्य बाबांनो, की या ठिकाणी आपण काय घेतोय? इथर घेतोय. आपण घेतोय काय? इथर. इथं काढू आपण आता ROR. हा कोण आहे? इथर. आणि या इथरची अभिक्रिया आपण कोणासोबत करतोय? हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. डायल्यूटच्या ऐवजी कॉन्सन्ट्रेट घेतला, प्रोडक्ट वेगळा. हॉटच्या ऐवजी कोल्ड घेतला, प्रोडक्ट वेगळा. म्हणून प्रत्येक कंडिशन महत्त्वाची आहे. हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड असाच कंपाऊंड घ्या रे बाबांनो. ओके, मग आता आपण अभिक्रिया करू. हा ना, HOH सोबत. ही रिॲक्शन कसली आहे? हायड्रोलायसिस आहे. आपण या ठिकाणी हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिॲक्शन करतोय. म्हणजे ही कुठली अभिक्रिया आहे? ॲसिड हायड्रोलायसिस आहे. म्हणून इथं वॉटर घेतलं आपण. वॉटर का घेतलं? ना काही लोक म्हणतील अभिक्रिया सल्फ्युरिक ॲसिड सोबत आहे आणि वॉटर का बरं घेतलं? बाबांनो, ही अभिक्रिया कोणती आहे? हायड्रोलायसिस. इथं लिहितो मी हायड्रोलायसिस. दिस इज द हायड्रोलायसिस रिॲक्शन. आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल हायड्रोलायसिस म्हणजे काय? हायड्रो म्हणजे कोण? पाणी. लायसिस म्हणजे तोडणे. पाण्याच्या साह्याने जर एखादा बॉन्ड तोडला जात असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं हायड्रोलायसिस. हायड्रो म्हणजे काय? पाणी. लायसिस म्हणजे काय? तोडणे. पाण्याच्या साह्याने एखादा बॉन्ड तोडणे. आणि तीच अभिक्रिया जर ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये घडली, दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिड हायड्रोलायसिस. ती रिॲक्शन आहे. समजलं का? ह्या रिॲक्शनचं नाव काय? हायड्रोलायसिस. आणि आता आपण घेऊया तिथं H+ म्हणजे ॲसिड आहे. H+ म्हणजे काय? ॲसिड. कुठला? डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. आणि हॉट आहे, हीट करायचं. बघा नीट लक्षात ठेवा. तुम्ही रिॲक्शन कोणासोबत करताय? हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. H+ म्हणजे ॲसिड. आणि ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे? हायड्रोलायसिस आहे. म्हणून घ्या वॉटर. घोळ होणे आपल्याला. ही रिॲक्शन आहे हायड्रोलायसिस. पाण्याच्या साह्यानं बॉन्ड तोडायचं आहे. मग आता काय होतं? CO बॉन्ड आणि CO बॉन्ड असे दोन आहेत. कुठलाही एक बॉन्ड तुटतो. याच्यामधला फक्त एकच CO बॉन्ड तुटतो, दोन नाही, एक बॉन्ड. आता हा C आणि हा O हा तोडू आपण. है ना? C है ना. R म्हणजे CO बॉन्ड तोडलो आपण. आणि CO बॉन्ड तोडल्यानंतर अतिशय सोपी रिॲक्शन आहे ROH. संपलं. आहे का? ROH अल्कोहोल तयार झालं, संपलं. मग दोन्ही सेम असतील किंवा डिफरंट असतील. आणि मग ROH प्लस ROH बस अल्कोहोल तयार झालं. हे कोण आहे? इथर. आणि इथरपासून काय तयार झालं? अल्कोहोल. संपलं. आता या अभिक्रियेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? ही अभिक्रिया समजून घेत असताना आपण सर्वांनी फक्त एक वाक्य लक्षात घ्यायचं आहे. आपण जेव्हा इथरची अभिक्रिया हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत करतो तेव्हा तुमच्या इथरमधला फक्त एक CO बॉन्ड तुटतो आणि मग अल्कोहोल तयार होतो. बरं का? ROH 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 ROH. कळलं का? नाही कळलं? संपलं. अल्कोहोल तयार झालं. अशा प्रकारची आपली संपूर्ण अभिक्रिया आहे. आता उदाहरण बघा. CH3O CH3 डायमिथिल इथर. लिहू का नाव? डायमिथिल इथर. ठीक आहे. आता आपण काय करायचं? हायड्रोलायसिस करू. म्हणजे काय घ्यायचं? पाणी घ्या. पाणी टाका, बॉन्ड तोडा. पाणी टाका, बॉन्ड तोडा. पाणी टाका, बॉन्ड तोडा. समजतंय का? ओके. वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड आणि हीट करू आपण. काय होणार आहे? एक तुटतो बॉन्ड, CO बॉन्ड. दोन CO बॉन्ड आहेत. दोन CO बॉन्ड पैकी एक CO बॉन्ड तुटतो. हा बॉन्ड तुटला
आणि मग CH3OH आणि CH3OH दोन अल्कोहोल तयार झाले. थोडक्यात हे तुम्ही 2 CH3OH चालते, असं सेम असली की 2 लिहायचं आहे, चालतंय. असं ह्याच्यामध्ये हे दोन्ही सेम आहेत की, म्हणून आपण 2 लिहिले, दोन्ही तेच आहेत की, चालतंय का. आणि नाव आहे मिथिल अल्कोहोल. वेगळे असतील तर वेगळे लिहा. मिथिल अल्कोहोल अशा प्रकारचा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झाला. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहे, नीट लक्षात घ्या. अजून एक उदाहरण घेऊ आपण. CH3 CH2O CH2 CH3 प्लस वॉटर मॉलिक्यूल. हायड्रोलायसिस आहे, पाणी घ्यायचं. पाणी टाका बॉन्ड तोडा, पाणी टाकून बॉन्ड तोडा, पाणी टाकून बॉन्ड तोडा. ओके. आता इथं CO आहे, इथं बी CO आहे. 2 CO बॉन्ड आहेत. आता या 2 CO बॉन्ड पैकी एक बॉन्ड तुटतो. CO बॉन्ड तुटला, झालं CH3 CH2OH. हां, CH3 CH2OH 2 अल्कोहोल आणि दोन्ही बी सेम आहेत, म्हणून CH3 CH2OH. ओके. चला, ह्याचं नाव आहे डायइथिल इथर. डायइथिल इथर आणि हे H लिहू आपण व्यवस्थित. आणि ह्याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. संपलं. बघा, म्हणजे आपण लक्षात घ्यायचं, आपण जेव्हा इथरची अभिक्रिया हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत करतो, तेव्हा पाण्यासोबत अभिक्रिया करायचं. ही रिॲक्शन कोणती आहे? हायड्रोलायसिस. लक्षात ठेवा, एक वाक्य महत्वाचं. इथरमधला फक्त एकच CO बॉन्ड तोडायचं, एकच CO बॉन्ड तोडायचं, एकच CO बॉन्ड तोडायचं आणि मग 2 अल्कोहोल तयार होतील. ओके. तर हे संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊया. हे सगळे सिंपल इथर होते, आता मिक्सड इथर घेऊ. जा. ओके, लिहा, लिहून घ्या. पॉज करून लिहून घ्या त्यावेळेस. ठीक आहे. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, हायड्रोलायसिस. दिस इज द हायड्रोलायसिस रिॲक्शन. पाणी टाकायचं, बॉन्ड तोडायचं, पाणी टाकायचं, बॉन्ड तोडायचं, पाणी टाकून बॉन्ड तोडा. चालतंय. बघा आता लक्ष द्या. बघा, CH3O CH2 CH3 लिहिलो. चला, प्लस काय H आणि OH. चला, H प्लस आणि हीट, वॉटरसोबत रिॲक्शन करायचं आहे. CO बॉन्ड कुठलाही एक तोडा, हिटला तोडू आपण, चालतंय, काय बरोबर नाही. CH3OH आणि CH3 CH2OH तेच रिॲक्शन येणार आहे. रिॲक्शन तेच येते, रिॲक्शनमध्ये फरक पडत नाही. या 2 बॉन्डपैकी कुठलाही एक बॉन्ड तोडा. CH3OH CH3 CH2OH. आहे ना, कसं लिहिलं तुम्ही. आता इथे वेगळे आहेत म्हणून 2 लिहायचं. CH3OH वेगळा आहे आणि CH3 CH2OH वेगळा आहे आणि म्हणून 2 लिहायचं. ओके. ह्याचं नाव आहे इथिल मिथिल इथर. हां, सांगा, मिथिल अल्कोहोल आणि हे आहे इथिल अल्कोहोल. संपलं. ओके. अशा किती बी रिॲक्शन घेता येतील. या रिॲक्शनमधलं एकच वाक्य महत्वाचं आहे. बाबांनो, आपण जेव्हा इथरची अभिक्रिया हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत करतो, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? इथरमध्ये असलेल्या 2 CO बॉन्डपैकी कुठलाही एक CO बॉन्ड तोडायचं आणि अल्कोहोल तयार करायचं. अल्कोहोल बन जाएगा भाई. अगर हम इथर को हॉट डाइल्यूट सल्फ्यूरिक एसिड के साथ रिएक्ट करते हैं तो वहाँ पे तैयार होने वाला प्रोडक्ट कौन सा है? अल्कोहल. ओके. अजून एक उदाहरण घेऊ. हे बघा, मिथिल फिनिल इथर. मिथिल फिनिल इथर आणि ह्याचं फेमस नाव आहे ॲनिसोल. काय? ॲनिसोल. आपण घेऊ वॉटर मॉलिक्यूल H प्लस आणि हिट करा. चला, इथरचा कुठलाही एक बॉन्ड तोडा. हे तोडूयात आपण. हे रिंग OH CH3OH आणि या ठिकाणी तयार होईल फिनॉल. या ठिकाणी काय तयार होईल? फिनॉल. त्याचबरोबर मिथिल अल्कोहोल तयार होईल. मिथिल अल्कोहोल. चला, ह्याचं नाव काय? फिनॉल आणि हे मिथिल अल्कोहोल. ठीक आहे. फार सोपी रिॲक्शन. अजून एक घेऊयात आपण, म्हणजे रिॲक्शन आपली पूर्ण होऊन जाईल. इथिल फिनिल इथर, ह्याचं फेमस नाव आहे फिनिटोल. 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 पुन्हा वॉटर सोबत रिॲक्शन करा. H आणि OH म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. ॲसिड घ्या H प्लस, हीट करा. हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडच्या साह्याने आपण काय केलो? हायड्रोलायसिस केलो.
काय केलं? हायड्रोलायसिस केलं. अरे हायड्रोलायसिस केलं रे बाबा नो. म्हणून तर त्या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे? वॉटर मॉलिक्यूल. पाण्याच्या साह्याने बॉन्ड तोडीला, पाण्याच्या साह्याने बॉन्ड तोडीला, पाण्याच्या साह्याने बॉन्ड तोडीला. ओके, आता बघा 2 बॉन्ड आहेत, एक बॉन्ड तोडा, तुटला, बेंझिन रिंग OH फिनॉल झाला, CH3CH2OH इथिल अल्कोहोल तयार झाला. हे आता इथं पहिल्यांदा का तयार होईल? फिनॉल. पुन्हा काय होईल? CH3CH2OH. ह्याचं नाव काय बाबा? फिनॉल. ह्याचं नाव काय बाबा? इथिल अल्कोहोल. झालं. अशी किती उदाहरणं घेता येतील आपल्याला. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारची या ठिकाणी आपण इथरची अभिक्रिया कोणासोबत केली? हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोबत. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट रिॲक्शन आहे इथरची अभिक्रिया PCl5 सोबत. PCl5. आणि तुम्हाला माहित आहे PCl5 म्हणजे काय? फॉस्फरस पेंटाक्लोराईड. फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत रिॲक्शन. मग तिथं कशी रिॲक्शन होते, कसा प्रोडक्ट येतो हे आपण थोडक्यात लक्षात घेऊ. काही उदाहरणं आपण समजून घेऊयात. ओके, लिहून घ्या. फॉस्फरस पेंटाक्लोराइड के साथ हम रिएक्शन करने वाले हैं. फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5. PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. फॉस्फरस पेंटाक्लोराइड. हो का, असं लिहायचं. PCl5 आहे का? P म्हणजे फॉस्फरस, 5 म्हणजे पेंटा, 5 पेंटा, 5 पेंटा. Cl क्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ह्याच्यासोबत रिॲक्शन करू. कोणाची? इथरची. आता अभिक्रिया कशी होते बघा. आता इथर मी थोडं बदलून लिहितो. इथर हो का, इथर असं लिहितो मी. लिहू का इथं? ROR असं लिहायच्याऐवजी असं लिहितो का? ROR असं लिहितो. सत्य की एकच आहे. कसं मी लिहा बघा, रिॲक्शन करून दाखवतो मी. PCl5 सोबत रिॲक्शन. PCl5 सोबत. हां बघा, इथर घेतो मी ROR. इथर आहे. प्लस काय घेऊ? PCl5. P हे 1 Cl, हे 2 Cl, आणि हे 3, हे 4, हे 5. हे कळण्यासाठी बरं का असं PCl5 असं का लिहिलं बाबा? रिॲक्शन कळताना तुम्हाला कळावं, रिॲक्शन कशी झाली हे कळावं याच्यासाठी. ओके, बघा आता या ठिकाणी कशा प्रकारची अभिक्रिया होते आणि कशा प्रकारचा प्रोडक्ट तयार होतो हे या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घेऊयात. ओके, हिट करू आपण. आता बघा PCl5 सोबत आपण जेव्हा रिॲक्शन करतो तेव्हा CO बॉन्ड तुटतो. CO बॉन्ड तुटतो. दोन्हीही CO बॉन्ड तुटतात. दोनों टूट गए. अरे ओ सांबा, कितने बॉन्ड टूट गए? दोनों बॉन्ड टूट गए. हो का, हा बॉन्ड तुटतो आणि हा Cl. हा बी तुटतो आणि हा Cl. म्हणजे RCl RCl. ओके, हो का, RCl प्लस RCl. बरोबर आहे का? उरलं का बघा? PO आणि 3 Cl. POCl3 प्लस POCl3. संपलं. कळालं का बघा? हे कोण आहे? इथर. चला, हे कोण आहे? अल्किल क्लोराईड तयार झाला. काय? अल्किल क्लोराईड तयार झाला. संपलं. अतिशय सोपी रिॲक्शन तुमचं तुम्ही लक्षात घ्या. संपलं. या रिॲक्शनमध्ये एक वाक्य अतिशय महत्त्वाचं. इथरमध्ये असलेले दोन्हीच्या दोन्ही बॉन्ड तुटतात आणि त्या ठिकाणी RCl आणि मधला भाग POCl3. संपूर्ण रिॲक्शन तुमच्या समोर आहे. आता एक्झाम्पल करून दाखवतो. CH3OCH3 डायमिथिल इथर. का नाव आहे? डायमिथिल इथर. ओके, आता ह्याची अभिक्रिया करू PCl5 सोबत. 1 2 3 4 5. हो का, CO बॉन्ड तुटला, CH3Cl आहे का? CO बॉन्ड तुटला, CH3Cl. 2 झाले आणि हे POCl3. बघा थोडक्यात लिहू. आता हे दोन्ही सेम आहेत म्हणून का करू आपण 2 लिहू. चालते की 2CH3Cl प्लस POCl3 आहे का? सेम असेल तर 2 लिहावं डायरेक्ट चालतंय. अशा प्रकारे या ठिकाणी PCl5 सोबत कशी रिॲक्शन होते हे आपल्या समोर आपण घेतलेलं आहे. अजून एक रिॲक्शन घेतो. बघा इथे घेतो CH3OC2H5 प्लस PCl5. PCl2 3 4 5. एक येतो, 1 2 3 5. ओके, बघा ह्याला हिट करू आपण. काय होईल? हो का, CO बॉन्ड तुटला, CH3Cl
हां, CO बॉन्ड तुटला, C2H5Cl दोन्ही वेगळे. ओके, आणि POCl3 म्हणजे उत्तर कसं येईल? CS3Cl प्लस C2H5Cl प्लस POCl3 झालं. ह्याचं नाव काय? इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर. आणि शेवटी तयार झालं आपलं हे मिथिल क्लोराईड. आणि हे आहे इथिल क्लोराईड. आणि या ठिकाणी फक्त एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. आपण जर इथरची अभिक्रिया PCl5 सोबत केली तर इथरमध्ये असलेले दोन्हीच्या दोन्ही CO बॉन्ड तुटतात आणि त्या ठिकाणी अल्किल क्लोराईड हा प्रॉडक्ट तयार होतो. बस एवढं कळालं, संपलं. रिॲक्शन कशी होते तुमच्यासमोर सगळे सांगितलेलं आहे, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये वेगळं का सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक रिॲक्शन काळजीपूर्वक बघा. आणि या ठिकाणी आपण प्रत्येक भाग तुम्हाला व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तो भाग तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघणं फार महत्त्वाचं आहे. जेवढे जास्त लोक बघतील तितकं तुम्हाला बी चांगलं, मला बी चांगलं. आणि आपली जी मराठी भाषा आहे ना, अस्सल मराठी भाषा आहे आपली बाबा, म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये लवकर कळते आपल्याला. त्यासाठी शुद्ध मराठीमध्ये आपण सगळे लेक्चर्स तयार केले, सगळ्या तास आपण रेकॉर्ड केले, सगळे तास घेतले, सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मराठीमध्ये आहेत ना, सगळं मराठीत शिकवले मी. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. 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 अरे बघतोस का?